सोमणे अगोदर होते, आपण बघितलं भरपूर पाहुण्यांनी गजबजलेला असं मांदियाळी पाहुण्यांची आपण पाहतोय. आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आणि या परिसरातील सर्वांचे मार्गदर्शक आणि सर्वांचे आधारस्तंभ, प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे, त्यानंतर आमचे मयूर ठोंबरे आणि मानस ठोंबरे, भरपूर मेहनत आणि त्यांचे सगळे सहकारी आमदार चषक आपण पाहतोय 2026 या हातनोलीच्या मैदानावर. आणि ही शेवटची रात्र आहे, काल्याचा दिवस आहे आज. आता आपण पाहतोय आज 10 मॅच आहेत, त्यातली ही सेकंड राऊंडची दुसरी मॅच आपण पाहतोय. पहिली मॅच जिंकली ती आसरोटी संघानं आपण बघितलं, आणि या दुसऱ्या मॅचमध्ये कोण जिंकणार आहे आसरोटी संघाबरोबर लढाई करण्यासाठी पहिल्या रात्रीमध्ये आपण बघितलं आसरेवाडी संघ पुढे गेलेला आहे टॉप 4 मध्ये. दुसऱ्या रात्रीमध्ये तुबगाव आणि तिसऱ्या रात्रीमध्ये कालची ओंबरोली संघ गेलेला आहे. राजू दुर्गे, महेश दुर्गे यांना विनंती आहे मुख्य मंचावरती आपण यावं. आपलं मनपूर्वक स्वागत. अशोकदादा कालोके यांच्याकडनं करण्यात आणि माझ्यासाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. तुमचं मनाच्या अंतकरणापासून आभार. सुरुवात झालेली आहे मॅचला. टॉस जिंकलाय तो विघ्नेश 11 वरवसे संघानं पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतला आणि पहिल्या चेंडूवर सिंगल आले आपण पाहतोय. दोन्ही फलंदाज डॉट बॉल आलाय. एक मिनिट सर, अशोक कालोके यांच्याकडनं पारितोषिक आलेलं आहे. नितीनदादा तवले, प्रत्येक जर झेल घेत असेल तर प्रत्येक झेलसाठी 500 रुपयांचं पारितोषिक. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. आणि वाणिवली संघाला 21,000 रुपयाचं कॅश प्राइज आहे. जयेश थोरवे आपण ते 21,000 रुपयाचं पारितोषिक घेण्यासाठी या. मनोज थोरवे यांच्या वतीनं 3 षटकाराला 5,000 म्हणजे 15,000 आणि 3 चौकाराला प्रत्येकी 2,000 म्हणजे 6,000, तब्बल 21,000 रुपयाचा कॅश प्राइज आहे. 21,000 रुपयाचं क्रॅश प्राइज आहे. इथे गोलंदाज तयार आहे बरोशे संघाचा साहिल निकाळजे, आणि समोर फलंदाज आहे रोशन पाटील CHB अथर्व एंटरप्राइजेस धारणी संघाचा. चांगला फटका खेळला, ऑफ ड्राईव्ह केले, चेंडूला सिंगल आलेली आहे. धावांचा श्री गणेशा झालेला आहे. पहिली धाव इथे आपण पाहतोय धाव फलकावर. तो फलंदाज रोशन CHB धारणी संघ म्हणजे चिवट संघ आहे. रवी दुर्गे, हरेश दुर्गे नेहमी सपोर्ट करत असतात, मैदानामध्ये पण उतरत असतात. इथे आमचे सगळे राजन गावडे असतील, त्यानंतर सगळीच 5-5 हजार रुपयांची पारितोषिकं प्रत्येकाची ओटी इथे भरली जाते. कॉमेंटेटर असतील, अंपायर्स असतील, त्याच्यानंतर प्रेक्षकांसाठी तर 11,000 रुपये इथे आपण पाहतो. आयोबा झेलसाठी बॅनरला जर हिट आत्तापर्यंत झालेला नाही. काल 36,000 रुपये मनोज पाटीलनं कमावलेले आहेत, तो खानावचा. मस्त चेंडू खेचलाय, मिड विकेटच्या वरून चाललाय, जबरदस्त शॉट अँड पुल होता, त्याला सक्सेसफुल केलाय आणि मिड विकेटच्या वरून मारलाय हा जबरदस्त षटकार. फलंदाज गोरख रसाळ. षटकारांना मात्र धावसंख्या आपण पाहतोय, डावाला आकार मिळतोय. 7 धावा धाव फलकावर लागतात. षटकारानं खातं खोललंय. गोरख रसाळनं इथे बॅटची एज लागले. गलीमध्ये चांगली फिल्डिंग, कारण क्रिकेटमध्ये बॅटिंग आणि बॉलिंगच्या बरोबर तुमची फिल्डिंग अहमियत राखते. आणि इथे मात्र एक सिंगल मिळते ती गोरख रसाळ यांना. गोरख रसाळ 7 वर सिंगल, एक रोशन खेळतोय. एका धावेवर CHB धारणी अथर्व एंटरप्राइजेस संघाची धावसंख्या बिनबाद 8. आमचे स्कोरर इथे आपण पाहतोय भार्गव ठोंबरे. ठोंबरे म्हटलं की हातनोली, त्यांचंही खरं तर कौतुक करायला पाहिजे. चांगली स्कोरिंग त्यांच्या माध्यमातून सुरू आहे. गोलंदाज तयार आहे वर्ष संघाचा साहिल निकाळजे. एक कव्वाली गायक होते आपले वरुष्याचे निकाळजे, आणि इथे चौकार आलाय लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून हा चौकार मिळतोय आपण पाहतोय. रोशन पाटीलला. रोशन पाटील 5 वर 7 वर खेळतोय. गोरख रसाळ 12 धावा. थँक्यू. एक महत्त्वाची सूचना आहे संतोष सर, जी समोर लोखंडाची रेलिंग आहे ना, तिला स्पर्श करू नका. कदाचित एक वायर शॉर्ट वगैरे झाली आपल्या अतिरिक्त भारनं तर थोडीशी दुर्घटना घडू शकते, त्यामुळे विनंती आहे प्रेक्षकांना. चौथा दिवस आहे. मस्त तिन्ही रात्रीमध्ये जबरदस्त मॅच झाल्यात. प्रेक्षक पण आता खरं तर आपल्या परिसरातील चांगले प्रेक्षक आहेत आणि नक्कीच ते आपल्या सूचनेचे पालन करतील. 13 धावा पहिल्या षटकामध्ये. संतोष, तुम्ही म्हणालात की ते आलेल्या प्रत्येकाला ओटी दिली जाते. आलेल्या प्रत्येकाला काही ना काहीतरी इथे मिळतंय. ते या
आमदार चषकामध्ये आता आपण सायकलचा लकी ड्रॉ काढणार आहोत, जी आम्हाला आदरणीय अनिकेत निकम साहेबांनी स्पॉन्सर केलेली आहे. मी आदरणीय आमचे मनोज उर्वे साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते ज्या पेटीमध्ये बऱ्याचशा चिठ्ठ्या आहेत, त्या चिठ्ठ्यांमधून एक लकी माणसाची मुलाची चिठ्ठी आपण काढावी की जे सायकल त्याला मिळेल. नाव सूर्या नाव हातनोलीचा सूर्या जर कुठे असेल तर त्या सूर्याला विनंती आहे आपण स्टेजवर येऊन आपलं पारितोषिक, आपलं बक्षीस जे सायकल आहे जे अनिकेत निकम साहेबांनी स्पॉन्सर केलेली आहे ती आपण घेऊन जावी. या सूर्या 3 आलेत का? सूर्या मला असं वाटतं हातनोलीचा सूर्या लास्ट आवाज आहे तुम्हाला. हातनोलीचा सूर्या आहे का? येस आलेला आहे. सूर्या आलेला आहे. हातनोलीचा सूर्या कोण आहे? मी आदरणीय आमचे मनोज थोरवे साहेबांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते या सूर्याला सायकल इथे आपल्या शुभ हस्ते द्यावी. सूर्याजी 13 धावा, चेंडू हवेमध्ये, क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय. कॉंग्रॅच्युलेशन सूर्या, हार्दिक अभिनंदन. स्वप्नील वेरुणकरनं झेल पकडलाय आणि फलंदाज बाद होतोय ते आपण पाहतोय. रोशन पाटील संतोष हॅलो थँक्यू संतोष. सूर्या एवढा आनंदित झाला की त्याला थांबवत होतो आम्ही इथे बाईट घ्यायला, मात्र थांबला पण नाही. तो आनंदात आज ती सायकल येऊन खाली उतरलेला आहे. हा जो आनंद आहे ना, हा आनंद, खरा आनंद इथून घेऊन जातात या आमदार ट्रॉफी मधून. नक्की एवढ्या सगळ्या चिठ्ठ्यांमधून त्यांचं नाव निघाले. खरं ते स्कोरर आहेत ना आपले सूर्याजी आ जाओ. भार्गव ठोंबरे पण खुश झाले कारण त्यांच्याच गावातला आहे, मालतोटे हातनोलीचाच आहे तो सूर्या. आणि याच दरम्यान निखिलभाई पाटील आणि भोजपुरी, उनको सिर्फ भोजपुरी आती है. भोजपुरी में आपको साइकिल मिली है तो आप क्या बोलना चाहेंगे? सुधीर सेठ को धन्यवाद. किधर रहते हैं आप? रत्नावली गांव, और उधर यूपी बिहार से है क्या? बिहार का कौन सा जिला? बेतिया जिला. म्हणजे आपली सायकल साहेब बिहारमध्ये गेलेली आहे. आणि ये आपका यहाँ पे ये आयोजन आपको कैसा लगा? ठीक है, धन्यवाद. ये साइकिल किसको देंगे आप अपने रखेंगे ना तो घर ले जाएंगे. यस, घर लेके जाने वाले हैं ये साइकिल. घर में क्या बोलेंगे आप ये साइकिल लेके आए तो? वो मेरा सुधीर सेठ इनाम दिया है मेरे को. क्या नाम दिया? इनाम दिया है मैच में. यस, इनाम दिया है. अच्छा लगा? अच्छा लगा. सेठ के बारे में क्या बोलना चाहेंगे? धन्यवाद सेठ को, धन्यवाद उन्होंने कहा है. हॅलो, थँक्यू. बघा टिकेमाळे बँजोवाल्याने पण त्याचंच गाणं लावलं. बोया मग कसी कसैया मारले कचकच कच. टिकेमाळी बँजो. मच्छिंद्र रसाळ बॅकर मॅन आल्या षटकारानं खातं उघडलंय. धावसंख्या आपण पाहतोय. CHB अथर्व एंटरप्राइजेस धारणी संघाची 1-19. मच्छिंद्र रसाळ आणि गोरख रसाळ. रोशन पाटील बाद झाले, तिथे मात्र चांगला चेंडू टाकलाय, परंतु पंच वळलेत. जास्त बाहेर आहे ऑफस्टमच्या पंच आमचे द्वारकानाथ चोरगे आणि विशाल पाटील आहेत मालदोडे. संतोष, खरं तर आता IPL सुरू आहे आणि IPL ला भोजपुरी कॉमेंट्री आता जाम फेमस आहे. नरेश म्हात्रे आणि अविनाश पारंगे, दोन पंच. अरुण पारंगे आहेत. धावसंख्या बरोबर वाढते. खरं तर पुन्हा एकदा आडव्या बॅटनं मच्छिंद्र रसाळ बायकर मॅन मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये टिपला गेले. फलंदाज दुसरा बाद झालाय. संघाची धावसंख्या आपण पाहतोय 20 असताना. थँक्यू.
निखिलभाई पाटील यांच्या वतीनं पारितोषिक आहे. निखिलभाई पाटील आणि पांडुरंगजी ठोंबरे साहेबांच्या वतीनं पारितोषिक आहे. समालोचन कक्षासाठी 2,000 रुपये, आमच्या बँजोवाल्यांसाठी 1,000 रुपये, पंचांसाठी 2,000 रुपये आणि त्याचबरोबरीनं मुख्य स्टेजच्या समोर जे 2 कॅमेरामन आहेत ना, त्या प्रत्येक कॅमेरामनसाठी 500 रुपयाचं पारितोषिक, तब्बल 6,000 रुपयाचं पारितोषिक निखिलभाई पाटील आणि पांडुरंगजी ठोंबरे यांच्या वतीनं आले. त्यांचं आपण मनपूर्वक स्वागत करूया. आणि आमच्या समालोचनासाठी आमचे प्रदीपजी गोंधळी यांच्या वतीनं देखील 1,000 रुपयाचं पारितोषिक आलं. त्यांचं देखील मनपूर्वक आभार. नक्की नक्की सर्व पाहुण्यांचा येथे आभार आपण मानतोय. निखिलजी पाटील जे उपसरपंच आहेत टेंबरी, त्यांची पण एक टुर्नामेंट आपण पाहिली आणि इथे आपण पाहतोय 2 फलंदाज बाद झालेत मैदानामध्ये. आपण पाहतोय 20 धावा CHB धारणी संघाच्या खात्यावर आपण इथे पाहतोय. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या. बाद झालेले फलंदाज रोशन पाटील बाद झाले, त्याने धावा केल्या. रोशन पाटील बाद झाले, पहिली विकेट. दुसरी विकेट मच्छिंद्र रसाळ बाद झाले. बायकर मॅन असं वाटलं की जास्त धावा करतील, षटकारानं खातं उघडलं, पण लगेच ते बाद झाले. आणि इथे बघा आपले सूर्या मला तर ते सायकल चालवत आहेत. तन्मय ठोंबरे डावकोरे फलंदाज. एज लागले, झेल सुटलाय, परंतु पाठीमागे कव्हर चांगला आहे, कौरप केले आणि इथे मात्र सिंगल मिळते. ती नवीन आलेले फलंदाज तन्मय. 21 धावा, लेग बाईचा इशारा आला मला वाटते पंचांचा. नरेश मात्रे आमचे कांबे, अरुण पारंगे रीस, अविनाश पारंगे, विशाल पाटील, द्वारकानाथ चोरगे असे 5 पंच आज आपल्याला पाहायला मिळतात या 4 रात्रींमध्ये. धावसंख्या ती 21, 2 बाद 21. सूर्या मला थोडे सायकल घेऊन धारातीर्थी झाले की काय. जोरदार अपील, हलकीशी अपील, बॅटला लागले. पंच सांगतायत गोरख रसाळ यांच्या बॅटला लागले. 22 धावा धावपलकावर लागले. 4 ओव्हरची मॅच आहे, सेकंड राऊंडची मॅच आहे. या मॅच मध्ये जो जिंकणार आहे तो असोरटी संघाबरोबर खेळणार आहे. संतोष नितीन तवळे साहेबांनी जर झेल टिपला तर राजन गावडे साहेबांकडून 1,000 रुपयांचं पारितोषिक त्यांना मिळणार आहे. बघा स्क्रीनवर बघा जरा, सूर्या सायकलचा गिअर टाकला वाटतं त्यांनी तो बघा. पहिले आपण टिकेमाळी बघायचो ना गावामध्ये, सायकल 7-7 दिवस. हो, माहिती आहे ना? कैची मधून आपण सायकल शिकलेलो आहे. आणि आता डायरेक्ट सीटवर बसून सायकल चालू शकतो आपण. गावामध्ये सायकलवाले यायचं बघा, 7-7 दिवस सायकलवरच आंघोळ, 5-5 दिवस सायकलवरच रात्रभर दिवसभर चालवायचे बघा. हो, एक सिरियल पण मला असं वाटतं आलेली त्यावेळेला. सिरियलचं नाव माझ्या लक्षात नाही आता. 5 दिवस कंटिन्युअस सायकल चालवायची. मग ते मला असं वाटतं आपल्याकडे वावेकर नाक्यावर मोपाड्यात सुद्धा 5-5 दिवस सायकल चालवली जायचे. मराठी पाऊल पडते पुढे, त्याच्यामध्ये मला थोडे एनडी स्टुडिओमध्ये ते सायकलवाले आले होते. जाऊया मैदानामध्ये. इथे आपण पाहतोय धावसंख्या झालेली आहे ती CHB धारणी संघाची 22. 2 षटकांचा खेळ संपलाय. तिसरं षटक आपण पाहतोय गोलंदाज आणि विराज परवळकर. नाही, आणि सायकल फक्त ते येऊन चालवायचे नाही तर आपली पण मंडळी सायकलवर, कोण रायगडला, सुधीर शेठ आत्ताच सांगतायत की आम्ही शिर्डीला सायकलवर त्यावेळेला गेलेलो. म्हणजे शिर्डी, नाशिक, रायगड, कोण कर्नाटकला त्यावेळेला सायकलवर ग्रुपच्या ग्रुप 8-8, 10-10, 25-25, 50-50 जण त्यावेळेला ट्रिप करायचो आपण. टिकेमाळी करता सायकल पण घेणं पूर्वी जमत नव्हतं आपल्याला. हो. सायकल पण नसायची कोणाकडे. आपल्याला 1 तास भाड्याने काहीतरी 2-3 रुपयाने आपण घ्यायचो सायकल. 1 रुपया तास. हा, आता काय झालं, आता सायकलला कोणी विचारतच नाही. पण शेवटी आता मध्ये आता इराणचं युद्ध जर वाढलं असतं तर आपल्याला सायकलच चालवायला लागली असती. गोलंदाज आपण पाहतोय विराज प्रबळकरचा चेंडू थोडासा मागे टाकला, खांद्याचा वापर केला, टप्पापर्यंत चेंडूनं उसळी घेतली आणि इथे मात्र नितीन तवले यांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय चेंडू. डॉट बॉल आलाय. चांगली गोलंदाजी करत होतो गोलंदाज वरोशे संघाचा विराज प्रबळकर. समोर फलंदाज आहे आपण पाहतोय CHB धारणी संघाचा. आणि बघा 18.5 किलोचं बोकड आहे मला तर वाटतंय. पुढे आले, फुटवर्कचा वापर केला, पदल आली ते दाखवलंय. चेंडू जाईल का बाहेर की आत? मैदानाच्या बाहेर मला थोडे चेंडू गेलाय. षटकार मारलाय तो फलंदाज आपण पाहतोय डावकोरा फलंदाज तन्मय.
हॅलो, आज मला तर वाटतं ठोंबरे आणि डोंगरेंचा दिवस दिसतोय. रवी ठोंबरेने चांगली फलंदाजी केली होती. 29 धावा, 3 चेंडू आतापर्यंत टाकलेत. पहिल्या षटकामध्ये आले होते 13, दुसऱ्या षटकामध्ये आले होते 9. पहिलं षटक टाकलं होतं ते गोलंदाज साहिल, दुसरं षटक टाकलं होतं ते सुबोध भोसले. आणि विराज प्रबळकर आडव्या बॅटनं मारायचं होतं. सुंदर गोलंदाजी, अचूक टप्पा, वेगावर नियंत्रण, नुसता वेग काय कामाचा. इथे आपण पाहतोय गती परिवर्तन. पहिला चेंडू थोडा स्लो टाकला होता, इथे आता थोडा वेगाने टाकला आणि चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाजाचा अंदाज घेतलाय त्याने. इथे आपण पाहतोय डावखुरा फलंदाज तन्मय ठोंबरेचा अंदाज घेतलाय. विराज प्रबळकर समोरच्या बाजूनं अखो टप्प्यात चेंडू, वारंवार 3 चेंडू मारतात डॉट झालाय. तो फलंदाज तन्मय ठोंबरे आता त्याला सूर गवसला नाहीये. इथे मात्र फुटवर्कचा वापर करावा लागेल, बॉलच्या लाईनमध्ये यावं लागेल, कारण मोठी स्पर्धा आहे. आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे साहेब, मोतीराम शेठ ठोंबरे साहेब, आमदार ट्रॉफी आपण पाहतोय. मयूर ठोंबरे, मानस ठोंबरे आणि कित्येक सहकारी आमचे सगळे, विनोद शेठ भोईर ज्यांनी 2 बाईक या स्पर्धेमध्ये आपल्याला दिलेल्या आहेत. आडव्या बॅटनं मारलाय, 3 चेंडू डॉट झालो असलं तरी पण इथे मात्र 1 बाउन्स चौकार जातोय आणि इथे पंचांचा नो बॉलचा इशारा आलाय. मल्लिकार्जुन ब्रास बँडवाले आमचे खाने आंबिवली यांचं मनापासून धन्यवाद. संतोष, या आमदार ट्रॉफीमध्ये कोणीही रिकाम्या हाताने घरी जाणार नाहीये. सुधीर शेठ आणि मोतीराम शेठ यांचं प्रत्येक गोष्टीकडे, प्रत्येक व्यक्तीकडे लक्ष आहे. स्टेजवर जी मुलं इथे काम करतात त्यांचा पण इथे सन्मान प्रत्येकी 500-500 रुपये देऊन करण्यात येतोय. त्यांना 500-500 रुपये देण्याची विनंती मी इथे करतोय. त्यामध्ये शंतनू पंदेकर, शरद पिरकट आणि बाळू वाघ यांनी स्टेजवर भरपूर काम केलेलं आहे. त्या प्रत्येकाला ते 500-500 रुपये देऊन त्यांचा विराज प्रबळकर खरं तर 5 चेंडू चांगले टाकले होते, 7च धावा दिल्या होत्या. एक नो बॉल पडला, त्याच्यावर चौकार आला आणि नंतर एक षटकार आला. 18 धावा या षटकामध्ये आल्या आणि आता मात्र आपण पाहतोय 40 धावा धावपलकावर लागल्या आहेत. 3 षटकानंतर 40. आता 4थं षटक घेऊन आलेत गोलंदाज देविदास कदम. देविदास कदमला हा चेंडू आडव्या बॅटनं मारलाय फाईन लेग आणि मिड विकेटच्या मध्ये. स्क्वेअर लेग पंचांच्या पाठीमागे सिंगल नाही तर डबल आलेली आहे. 2 धावांनी धावसंख्या 42 होते. गोरख रसाळ स्ट्राईक एंडला आहेत. गोरख रसाळ खेळत आहेत वैयक्तिक आपल्या 11 धावांवर खेळत आहेत. एक षटकार त्याच्यामध्ये आहे. ते गोरख रसाळ मला वाटते राजकारणामध्ये पण आहेत. गोरख रसाळ तेवढेच मैदानामध्ये चांगले खेळ. बोला बोला. टायमिंग जुळलंय पण चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये मिड विकेटला टिपला जात आहे. विकेट धक्का क्रमांक मला वाटतं 3रा लागतोय. तो CHB अथर्व एंटरप्राइजेस धारणी संघाला. परिसरातील आपण पाहतोय कित्येक आमच्या स्टेजवर काम करणारे शंतनू पंदेकर, शरद पिरकट,
आणि बाळू यांना प्रत्येकी 500 रुपये बाळू ठाकूर यांच्याकडून देण्यात आलेले आहेत. बाळू ठाकूर यांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू. देवा कदम मागच्या मॅचमध्ये आपण बघितलं होतं ज्यानं 5 षटकार मारले होते, 10 चेंडूमध्ये 36 धावा केल्या होत्या आणि जबरदस्त फलंदाजी करणारा हा देवीदास करतो. देवा कदम आता गोलंदाजी करतोय. धावसंख्या आहे ती 3 बाद 42. नवीन फलंदाज विवेक ठोंबरे समोर आहे, त्याच्या तो तन्मय ठोंबरे आणि गोलंदाज आपण पाहतोय तो देवा कदम. 42 धावा 3 बाद. चौथे षटक सुरू आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. आमदार चषक आपण पाहतोय. हो इथे वाईट आणि त्याच्यावर आलेल्या 4 धावा. होळी नाही दिवाळी नाही तरी बोनस 47. देवा कदमची आपण स्तुती केली. 5 धावा त्याने बहाल केल्यात. वाईट बॉल आणि त्याच्यावर 4 धावा आल्यात आपण पाहतोय. नॉनस्टॉपला चेंडू गेला. इथे धावा 5 मिळाल्या. धावसंख्या 47 झाली. हॅलो. 4 ओव्हरची मॅच आहे. हॅलो. रिक्षा बाजूला घ्या. रिक्षावाले रिक्षा बाजूला घ्या. पाहुण्यांच्या गाड्या येण्यासाठी तिथे जागा पाहिजे. देवा कदम याचा हा चेंडू. नितीन तवले चैतन्य सेम आहेत. चेतन तवले ना यांनी तो बॉल अडवला आपण पाहतोय. नितीन तवले मला शॉर्ट पॉईंटला आहेत. 48 धावा धावपलकावर लागल्यात. पहिल्या षटकामध्ये 13 आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 9, तिसऱ्या षटकामध्ये 8, 18 आणि चौथ्या षटकामध्ये आत्तापर्यंत आपण पाहतोय धावसंख्या झाली ती 48. 8 धावा आलेल्या आहेत त्या देवा कदम याच्या षटकामध्ये. देवा कदम तयार. तन्मय ठोंबरे समोर. रिवर्स रिवर्स अटेंड झालाय. दुधारी तलवार लगेच तो आबाद नाही तो बरबाद आणि ते आबाद झालेले चौकार मिळतोय तन्मय ठोंबरेला. तीन बाद. मल्लिकार्जुन बँड आपण पाहतोय वाचतोय. पुढे आले पददालित्य दाखवलं. बघूया ऐवज जेल घेण्यासाठी तयार आहेत. मला तर वाटत सुटलाय. षटकार मारतोय फलंदाज आपण पाहतोय तन्मय ठोंबरे. 58 धावा. मस्त आला होता लॉंग ऑफला. प्रेक्षकांनी मात्र गडबड केली. 11,000 रुपये इथं ऐवज जेलसाठी आहेत. चेक केलं जाईल मला तर वाटतं विमरसाठी ना. बॅटिंग टीमने मला थोडे रिव्ह्यू घेतले आहे बिमरसाठी. ठीक आहे माळी काही सन्मान वगैरे असेल तर करून घ्या. सूरज हातमोरेने 4 दिवस करता किल्ला लढवला. हो. पहिल्या दिवशी समीर सोमणे होते पण सूरज हातमोडे या परिसरातील एक नाही चांगले आता पण व्यासपीठावर बरीचशी मान्यवर मंडळी आदरणीय सुधीर फेअर डिलिव्हरी आहे. स्टेप आउट झाले होते फलंदाज आपण बघितले आणि फेअर डिलिव्हरी. 58 धावा धावपलकावर लागल्या आहेत. भरपूर धावा इथे आपण पाहतोय. CHB धारणवी संघ अथर्व एंटरप्राइजेस. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक गोलंदाज. कॉलिंग नाहीये कॉलिंग नाहीये. क्रिकेटमध्ये कॉलिंग महत्वाचं आहे. कॉलिंग महत्वाचं आहे. गोलंदाज उलटे धावले होते पण 3 धावा इथे मात्र मिळत आहेत. 61 धावा धावपलकावर लागत आहेत. 61 धावा. मगाशी मला वाटते 5 षटकांमध्ये 61 झाल्या होत्या त्या वरुष संघाच्या विरोधात आणि त्याने त्या पूर्ण केल्या होत्या पण तेव्हा 5 षटकं होती. आता 4 षटकं आहेत आणि 4 षटकामध्ये करायचे आहेत. विघ्नेश 11 वरुष संघाला CHB धारणी संघाच्या विरोधात 62 धावांचा पाठलाग म्हणजे 15.50 ची सरासरी राखावी लागणार आहे.
हॅलो, संतोष महादेव बुवा बसलेले आहेत इकडे स्टेजवर आणि आपण मानस ठोंबरे आणि मयूर ठोंबरे. आता ही यंग पिढी आहे, सुधीर शेठ ठोंबरे आणि मोतीराम शेठ ठोंबरे यांचे हे खरे वारसदार. एक यशस्वी असं आयोजन त्यांनी केले. आज शेवटची रात्र आहे आणि त्यांच्या चेहऱ्यावर बघा सगळा समाधान दिसतंय. एक चांगलं आयोजन केल्याचं समाधान मानस ठोंबरे आणि मयूर ठोंबरे या दोन्ही चेहऱ्यावर आपण पाहत आहोत. ठीक आहे, मला असं म्हणतात ना की हसतायत बघा ते. पुत्र व्हावं आईचा गुंडा, हा. त्याचा तिन्ही लोकी लागावा झेंडा. आणि वडिलांच्या खांद्याला खांदा लावून करतात समाजसेवेमध्ये उतरलेले आहेत हे मयूर ठोंबरे आणि मानस ठोंबरे. त्यांचंही आपण स्वागत करूया. नाही, आणि याच्यासाठी पुण्यही लागते पाठी आणि निश्चितच ठोंबरे नामही काफी आहे असं म्हणतात ना. ठोंबरे घराण्यातील हे जे सुपुत्र आहेत, दिसायला तर हँडसम आहेतच, परंतु कार्य पण त्यांचं तेवढंच हँडसम आहे. ठीक आहे, मला असं म्हणतात ना की सुधीर शेठ ठोंबरे यांचे पिताश्री खरं तर ते आज नाही आहेत. दत्तात्रय ठोंबरे असं म्हणतात ना की जगी आईचा बाप व्हावा, हा, त्याचा वंश मुक्तीचा जावा. मुक्तीस जावा. आणि आज त्यांचं नाव ते रोशन करतायत. या परिसरामध्ये कित्येक वर्ष आपण पाहतोय या परिसरातील खरं तर आदिवासी बांधव जास्त आहेत हो. या परिसरामध्ये आणि प्रत्येकाच्या मदतीला धावून जाणारे आदरणीय मोतीराम शेठ ठोंबरे आणि सुधीर शेठ ठोंबरे. मुलींनी म्हटलेले टिके माळी आपुली हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होते जे सात्विक तयाचा हरी ग वाटे देवा. बघा भोंगे, तुम्ही नेहमी टिकेमाळी आठवण काढता. मग ती तुपगावची यात्रा असेल, तमनाथची असेल, गुळसुंद्याची असेल, आणि भोंगे आता जतन करून ठेवले त्यांनी. ते आज इथे आपण पाहतोय शेवटच्या रात्रीमध्ये वाचतायत. हा, नक्कीच. आणि हे भोंगे फक्त जत्रेपुरते नसतात, तर ही या अशा मॅचेस असतात ना, त्या मॅचेसमध्ये रंगत आणण्यासाठी हे भोंगे असतात. ही आपली सगळी मंडळी आपल्या परिसरातील हे सुजाण असे प्रेक्षक आहेत. आणि का असू नये, सुधीर शेठ ठोंबरे आपण पाहू शकतो या मॅचकडे त्यांचं लक्ष आहे. आणि जे त्यांचे बॅनर्स आहेत, सुधीर शेठ ठोंबरे आणि त्याच्याबरोबर मोतीराम शेठ ठोंबरे यांच्यासाठी 25,000चं जे बक्षीस मनोज थोरवे साहेबांनी लावलेलं, त्यांच्या बॅनरला जर हिट केलं तर ते 25,000चं बक्षीस असं दुप्पट केलंय. 50,000 रुपयांचं पारितोषिक मिळणार आहे ते मनोज थोरवे साहेबांकडून. आणि त्याचप्रमाणे आमचे रवी दुर्गे साहेब यांच्याकडून आणि महेश दुर्गे साहेब यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी प्रत्येक विकेटला 1,000 रुपयांचं पारितोषिक डिक्लेअर झालेलं आहे. नक्की नक्की सगळ्यांचं आपण सगळ्यांना धन्यवाद देऊया. सगळे त्यांचे सहकारी आज आपण पाहतो बक्षिसांची खैरात इथे लयलूट केली जाते. जाऊया मैदानामध्ये जिथे सेकंड इनिंगला सुरुवात झाली. 62 धावांचा पाठलाग. विघ्नेश इलेव्हन वरोसे संघ पहिला चेंडू चाललाय. बघूया फ्लॅट सिक्सर येतोय का, पंचांच्या इशाऱ्याची वाट पाहतोय. पलीकडेच पडलाय. बघूया पंच शहानिशा करतायत आणि षटकार येतोय. आपण पाहतोय फलंदाज देवीदास देवा यांच्या बॅट मधून पहिला षटकार. 10 चेंडूमध्ये 36 धावांची खेळी करणारा हा फलंदाज विघ्नेश इलेव्हन वरोच्या संघाचा सांगतोय ठोसास ठोसा जशास तसं उत्तर. गोलंदाज आपण पाहतोय तो CHB धारणी संघाचा मच्छिंद्र रसाळ बायकर मॅन. मच्छिंद्र रसाळ मागचे म्हणाले खेळाडू वरोशाचे की इकडे येईल 12वा खेळाडू, पण नाही, बॉल गेला डॉट. क्रिकेटमध्ये आपण जे ठरवतो त्याच्या उलटं नेहमी होतं. डॉट बॉल आलाय. पहिला चेंडू दिसला नाही तो मच्छिंद्र रसाळला, दुसरा चेंडू दिसला नाही तो देवा कदमला. देवीदास कदम देवा मगाच्या मॅचमध्ये मस्त खेळला होता. सुबोध भोसले नॉन स्ट्राईक केला, तो पण बायकर मान आहे. अकुटपे चेंडू कट केला, स्लोवर डिलिव्हरी, फसवा चेंडू, परंतु देवाला माहिती आहे की सिर सलामत तो पगडी 50. चांगला चेंडू आहे, सन्मान दिला. फक्त असं म्हणतात ना पुश करोगे तो खुश रहोगे, आणि इथे सिंगल मिळालेले. खराब चेंडू मिळाला की त्याच्यावर आक्रमण, चांगला चेंडू असला तर त्याला सन्मान. मेरिटच्या हिशोबाने जे फलंदाज खेळतात ना ते क्रिकेटमध्ये जास्त काळ टिकतात.
आणि इथे मात्र देवानं तोच प्रयत्न केला आहे. 15.5 धावांची सरासरी इथे राखायची आहे. प्रत्येक षटकामध्ये 2 तरी फटके मोठे मारावे लागतील. प्रेक्षक आपण पाहतोय तुडुंब गर्दी. प्रेक्षकांनी 4 रात्रींमध्ये उदंड प्रतिसाद दिलेला आहे. तो या आपण पाहतोय आमदार चषकाला. आज आपण बघितलं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चौथ्यांदा ज्यांनी राजकारणामध्ये चौकार मारलाय ते प्रशांतदादा ठाकूर साहेब आज आपण बघितले. वाकडीकर मंगेशजी वाकडीकर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष बघितलेत. सुधाकर भाऊ घारे, दीपक दादा श्रीकंठे, कित्येक मोठमोठे मान्यवर दिग्गज मंडळी आज आपण इथे पाहिलेली आहेत. सुधीर शेठ ठोंबरे साहेब, मोतीराम शेठ ठोंबरे एक पाहुणे आपले, त्यांनी सांगितलं की सुधीर शेठ ठोंबरे साहेबांनी आम्हाला राजकारण शिकवलं. कडावचे पाहुणे होते. बाबू शेठ घारे उद्योगामध्ये त्यांनी आम्हाला आणलं. असे कित्येक मंडळी आहेत. मच्छिंद्र रसाळ यांचा हा चेंडू हवेमध्ये होता. शॉर्ट फाईन लेगला सावध पवित्रा घेतला क्षेत्ररक्षकाने. त्याला माहिती आहे पुढे गेलो आणि चौकार गेला, कारण द्विधा मनस्थितीमध्ये असतात. सिंगल आलेली आहे. सिंगलला धावसंख्या झाली ती 8 धावा धावपलकावर लागल्यात. आता 20 चेंडूमध्ये आता 54 करायचे आहेत. वर्षे संघाला थोडीशी हवाई सफर करावीच लागेल. एकदम वाजवा, भोंगे असतील तेवढे एकदम वाजवा. हा, म्हणजे गुळसुंद्याच्या जत्रेची आठवण होईल. हा वाजवा. गाडीवर लिहिलेलं असं टिकेमाळी बघतोस काय रागाने, ओव्हरटेक केले तुला वाघाने. हो, चांगला चेंडू खणून काढला. यॉर्कर चेंडू होता, ब्रह्मास्त्र, परंतु सर खणून काढलाय फलंदाज आपण बघितला देवा कदमनं. सिंगलनं मात्र धावसंख्या झालेली आहे. संतोष, हे जे भोंगे ते आस्त्रेवाडी वाल्यांनी आणलेले आहेत. 11 वर्षांनी सेमीफायनलला हा आसरेवाडी पोचलेले आहेत बघा. नक्कीच का त्याने आनंद व्यक्त करू नये. आणि हो, एका मोठी स्पर्धा आहे ही खरं तर. IPL सारखी स्पर्धा आहे खरं तर चौकची. आणि त्यांच्या हक्काची स्पर्धा आहे. हक्काची स्पर्धा आहे. जवळचे संघ आसरेवाडी, त्याच्यानंतर तुपगाव. महेश गुरवनं शेवटच्या चेंडूवर चौकार मारला होता. मच्छिंद्र रसाळ आपल्या अनुभवाचा वापर करतोय पण जास्त बाहेर. पंचांनी तर वाईट घोषित केला. धावसंख्या झाली ती 10. सुबोध भोसले, मला थोडे या षटकातील शेवटचा चेंडू असावा. अथर्व ठोंबरे भार्गव ठोंबरे आमचे सांगतायत स्कोरर. या षटकातील शेवटचा चेंडू आहे. जर षटकार आला तर इथे जी सरासरी पाहिजे ती पूर्ण होईल. पण जर का डॉट बॉल आला तर या मॅचमध्ये CHB धारणी संघ हवी होईल. आणि इथे मात्र चेंडू चाललाय चौकारासाठी चाललाय. आपण पाहतोय लॉंग ऑफच्या दिशेने 1 बाउन्सचा चौकार मिळतोय. फलंदाज सुबोध भोसलेला बिनबाद 14 अशी धावसंख्या आहे. ती 62 धावांचा पाठलाग करताना पहिल्या षटकामध्ये विघ्नेश 11 वर्ष संघाची. हॅलो, सुधीर शेठ ठोंबरे नाम ही काफी आहे. आणि एसडीटी ग्रुपच्या वतीनं बॅनर तयार करण्यात आलेला आहे. संतोष, इथे जो गरिबांचा दाता सुधीर शेठ, आमचाच नेता ठाण्या आणि एकच आमचा नेता सुधीर ठोंबरे. तर हे बॅनर्स इथे झळकत आहेत. सगळे बॅनर बघू शकतो. लहान मुलांनी कित्येक चांगले बॅनर बनवून, आणि नुसते नाही आहे टिकेमाळी, नावाला नाही येतं तसं काम त्यांनी केलेलं आहे. आणि त्याची पोच पावती या बॅनरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये जिथे CHB धारणेचा मच्छिंद्र रसाळ बायकर यांना 14 धावा दिल्या. दुसरं षटक टाकण्यासाठी आलाय तो गोलंदाज अमोल पाटील आलाय. आणि आता जिंकण्यासाठी 18 चेंडूमध्ये करायचे आहेत 48. 18 चेंडू 48. पण क्रिकेट आहे. 48 आपल्याला जास्त वाटत आहेत, पण 2-4 मोठे पटके आले तर कदाचित या धावांचा पाठलाग केला जाऊ शकतो. आणि क्रिकेटमध्ये भागीदारी, पार्टनरशिप महत्त्वाची असते. इथे जो सुबोध भोसले आणि देवा कदम यांची पार्टनरशिप जर रंगली तर वरोशे संघ पण या मॅचमध्ये काही करू शकतो. इथे मात्र व्हाईट बॉल आलाय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या झाली ती 15. गोरख रसाळ, मच्छिंद्र रसाळ सगळे आपण पाहतोय. CHB धारणे संघ त्यांचे जे दुर्गे मालतोटे भरपूर वयस्कर नेहमी त्यांच्या पाठी असतात. भाऊ दुर्गे मी कित्येक वर्ष पाहतोय.
आणि चिवट संघ आहे हा आपल्या परिसरातील CHB धारणी. अमोल पाटीलचा हा चेंडू स्लोवर डिलिव्हरी केली, फर्स्ट वाच चेंडू टाकला. इथे मात्र सिंगल मिळालेली आहे. लेग बाईचा इशारा आलाय. अवंतर धावा आहे, धावसंख्या झाली ती 16 धावा, 15.50 62 धावांचा पाठलाग करायचा. आता जिंकण्यासाठी 17 चेंडूमध्ये करायचे आहेत 46 धावा. 17 चेंडू आणि 46. भार्गव ठोंबरे चांगली स्कोरिंग करतायत. खरं तर कॉम्प्युटर नाही आहे त्यांच्याकडला, आहे तिकडे त्या लाईव्हसाठी, पण ते स्वतः इथे सगळी किती बॉल किती पाहिजेत, किती विकेट गेल्यात, काय रेकॉर्ड्स आहेत या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. एक जबरदस्त स्पर्धा खरं तर आपल्यासाठी घेऊन आलेले आहेत सुधीर शेठ ठोंबरे साहेब, मोतीराम शेठ ठोंबरे साहेब. आमदार चषक महेशजी बालदे साहेब, प्रशांतदादा ठाकूर यांच्या नावानं ही आमदार ट्रॉफी आपण इथे पाहतोय हातनोलीच्या या मैदानावर. अतिशय चांगली जागा आहे पार्किंगला. बघा आपल्यासाठी पाणी पण मारून ठेवलेलं आहे, कुठे धूळ उडू नये, कोणालाही त्रास होऊ नये. अतिशय सुंदर असं नेटकं आयोजन इथे आपल्याला पाहायला मिळते. खेळाडूंसाठी सुंदर मैदान या ठिकाणी बनवण्यात आलेलं आहे. लाईव्हवाल्यांसाठी पारितोषिक आहेत. सगळ्यांसाठी इथे जे काही पाहिजे ते सगळं देण्याचा प्रयत्न इथे केलेला आहे. नाही खरं तर संतोष, पहिल्या दिवशी वादळ आलेलं तिकडे नवी मुंबईला, नेरुळला धो 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 पाऊस पडला, रस्ते धुवून निघाले, पण इथे पाण्याचा थेंब पण नाही पडला. म्हणजे ईश्वराला पण वाटतंय की ही स्पर्धा झाली पाहिजे, खेळाडूंना पण वाटत होतं ही स्पर्धा झाली पाहिजे आणि ईश्वरानं पण साथ दिली बघा. नक्कीच. पण थेंब जरी पडला तर असं म्हणतात ना की एक पाऊस म्हणजे शुभ संकेत मानले जातात आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये. हो, चेंडू डॉट आलाय, परंतु पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलाय. अवांतर धावेने संघाची धावसंख्या वाढली. बघूया काय चाललंय. आणि रिव्ह्यू घेण्यात आलं मला वाटतं बॉलिंग टीमच्या बाजूने. नरेश मात्रे सांगतायत, बॉलर सांगताय, पंच सांगतायत इथे रिव्ह्यू घेण्यात आलेलं आहे. ठीक आहे, मला असं म्हणतात ना की काही ठिकाणी पाऊस पडावा म्हणून देव पाण्यात ठेवले जातात. आपण एवढे भाग्यवान आहेत ना की आपण पाऊस थांबावा म्हणून देव पाण्यात ठेवतो. रिव्ह्यू घेण्यात आलेला आहे इथे बॉलिंग टीमच्या बाजूने. संतोष आसरेवाडीकरांनी बॅनर आणलेला आहे आणि त्यांनी लिहिलंय त्या बॅनरवर आदरणीय सुधीर शेठ दत्तात्रय ठोंबरे व आदरणीय मोतीराम शेठ दत्तात्रय ठोंबरे यांची ही स्पर्धा आहे आमदार चषक 2026. ती अतिशय उत्तम अशी स्पर्धा आहे असं त्यांनी बॅनर आणलेला आहे बघा. आसरेवाडीकर तर खुश आहेत. 11 वर्षानंतरचा हा योग, सेमीफायनलचा योग, तोही या आमदार ट्रॉफीमध्ये, म्हणजे त्यांच्यासाठी हा सुवर्ण काळ आहे. नक्कीच सुवर्ण योग आहे. आणि जर का त्यांनी फायनल मारले तर कदाचित उद्या अख्ख्या दिवसभर आसरेवाडीमध्ये मिरवणूक असेल. हो, वाईट बॉल आहे. अंपायरचा निर्णय इथे आपण तिसऱ्या पंचांचा तोच निर्णय आलेला आहे. व्हाईट बॉलला संघाची धावसंख्या आपण पाहतोय 17 झालेली आहे. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. आता जिंकण्यासाठी करायचे आहेत 17 चेंडूमध्ये 45 धावा करायच्या आहेत. देवा कदम आणि सुबोध भोसले ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय. दुसरं षटक टाकतायत ते गोलंदाज अमोल पाटील. मच्छिंद्र रसाळने धावा दिल्या होत्या 14. आसरेवाडीनं जर फायनल जिंकली तर सुधीर शेठ ठोंबरे यांच्याकडून 51,000 रुपये मिळणार आहेत. क्या बात आहे. हो, सुबोध भोसलेचा वार, पलटवार केलाय, बॅनरवर लागलाय पण बाजूच्या षटकार आलाय. वाढीसाठी पारितोषिक आणि 18.5 किलोचा बोकड आहेच. आणि 1,51,000 तर आहेत. अजून 50 आहेत. आणि दुसरा येतोय का सुबोध भोसलेचा. इथे आई वाजेल नाही. डीजे वाले होते आमचे, खुर्ची पडली पण नाही मिळाला. दोघांच्या गडबड झाली, डीजे वाल्याची गडबड झाली. डीजे वाल्याला मानलं पाहिजे. नशीब टिकेमाळी पडले असं तर त्यांचा डीजे वाजला असता. टिकेमाळी तुम्हाला माहिती आहे का इथे काय, मी 3 दिवसामध्ये अंदाज घेतला. मी काल पण थोडा आलो होतो. हा इथे काय केलं सगळ्यांनी ग्रुप बनवलेत ग्रुप की 6 जणांनी जर आपण कॅच घेतला तर जी रक्कम असेल ती आपण वाटून घ्यायची. असे इथे 8-10 ग्रुप आहेत. म्हणजे अगोदर ठरवून आलेले आहेत. संतोष जर तिसरा पण षटकार जर मारला ना तर मानस ठोंबरे आणि मयूर ठोंबरे यांच्याकडून 3,000 रुपयांचं बक्षीस मिळणार आता या खेळाडूला. मयूर आणि मानस खरं तर
मयूर क्रिकेट खेळले काय माहित नाही मला, पण मानस चांगले क्रिकेटर होते. हो. डी वाय पाटीलला वगैरे ते लेदरचे प्रॅक्टिस करायला जायचे. बरोबर बरोबर. 15 चेंडूमध्ये आता 33 धावांची गरज आहे. देवा मागच्या मॅच मध्ये 36 केल्या होत्या 10 चेंडूमध्ये. ओ चौकारे नाही नाही, जबरदस्त फिल्डिंग, वाट फिल्डिंग, काय फिल्डिंग केले, जबरदस्त मेहनत करतायत. रोशन पाटीलने हा चेंडू अडवला. खरं तर 2 धावा वाचवल्या. संघाची धावसंख्या 62 धावांचा पाठलाग करताना विघ्नेश 11 वरोसे संघाची 31. जबरदस्त मॅच मैदानामध्ये चाललेली आहे, ठसन चाललेली आहे. CHB धारणी आणि एका बाजूला विघ्नेश 11 वरोसे. अथर्व एंटरप्राइजेस CHB धारणी धावा केले 61. 62 धावांचा पाठलाग सुरू आहे. या अगोदर जिंकलाय तो आपण बघितला, 2 मॅच जिंकलाय संघ. सोरटी, रवी ठोंबरे, पुराणा चावल दोन्ही मॅच मध्ये चांगली बॅटिंग केले. पुन्हा एकदा फुल टॉस होता. बचावलेत मी तर म्हणतो. भरपूर पारितोषिक होतं 3 षटकारांसाठी, पण सिंगल आली ते आपण पाहतोय. सुबोध भोसले याच्या बॅटमधून सुबोध भोसलेने 2 षटकार मारले. आतापर्यंत धाव संख्या आपण पाहतोय 32 झालेली आहे. धाव फलकावर जिंकण्यासाठी आता 13 चेंडू आणि 30 ची गरज आहे. मॅच अजूनही कोणी जिंकलेलं नाही, कोणी हारलेलं नाही. 13 चेंडू मध्ये 30 ची गरज. 13 बॉल्स अँड 30 रन्स रिक्वायर्ड. 13 गेंद्यावर 30 रन. जबरदस्त मॅच. आमदार ट्रॉफी आपण पाहतोय. 4थी रात्र, शेवटची रात्र, काल्याचा दिवस आहे. पहिल्या दिवशी जिंकलाय तो आसरेवाडी संघ. 11 वर्षानंतर सुपर 4 मध्ये पोहोचलेले आहेत. तुपगाव संघ, उमरोली संघ, आणि आज कोणता असणार. हो, स्लोवर डिलिव्हरी, थोडासा पाठीमागे ठेवला आणि इथे मात्र फसवलंय. खरं तर गोलंदाज शेवटचा चेंडू चांगला टाकलाय. अमोल पाटील पंच. पाण्याची गरज आहे मैदानात, गरमी आहे. 29 तारीख ते 12 तारखेपर्यंत हाय अलर्टचा इशारा पण आलेला आहे. चला पाणी घेऊन जा मैदानात. डीजे एक मस्त गाणं लावा, सुधीर शेठचं, मोतीराम शेठचं एक गाणं लावा मस्त. बॅनर झळकतायत बघा. मोतीराम शेठ ठोंबरे आणि आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे यांच्यावर असलेलं प्रेम. वाटतील जरी पडद्यामागचे हिरो. मैदानात पाणी घेऊन जा. संतोष, बॅनर बघा ना. वाटतील जरी पडद्यामागचे हिरो, पण भल्यांना केले झिरो. सुधीर शेठ आणि मोतीराम शेठ हेच आमच्या गरीब जनतेचे हिरो. सुंदर सुंदर असे बॅनर या स्पर्धेसाठी आणलेले आहेत सुधीर शेठ यांच्या चाहत्यांनी. ओमकार सोनटक्के यांनी हे बॅनर तयार केलेले आहेत. त्या ओमकार सोनटक्के यांनाही मनापासून आम्ही धन्यवाद त्यांचं व्यक्त करूया. पाणी द्या मैदानामध्ये. 12 प्लेयर जा लवकर, पाणी घेऊन जा. व्यासपीठावर बरेचशी मान्यवर मंडळी आज उपस्थित आहे. आदरणीय सुधीर शेठ ठोंबरे, मोतीराम शेठ ठोंबरे, त्यानंतर विनोद भोईर, आदरणीय दत्ता मांडे साहेब, सन्माननीय मनोजजी थोरवे, व्यंकट मायकल, चेतन मेश्रामजी ज्यांना सगळे बादशाह म्हणतात, त्यानंतर भूषण पारंगे, धनंजयजी राणे, निखिल पाटील उपसरपंच, आदरणीय राजनजी गावडे, दत्ता शेठ कोळी, गणेश कदम आमचे सालवडचे, त्यानंतर नितीन तवळे साहेब, शरद घोगरे, सचिन मते, गिरीश माळी, विलास प्रबळकर, रुपेश प्रबळकर, मयुरेशजी मांडे, सचिन ठोंबरे, संदीप दादा ठोंबरे, दीपक ठाकूर, अमर ठाकूर, नरेश ठोंबरे, सूरज हातमोडे आहेत, तुम्ही संत चौधरी तुम्ही आहात, गणेश कदम सालवड यांच्या समवेत आलेले कल्पेश काळोखे आणि मयूर काळोखे टाकवे गावचे पाहुणे यांचंही आपण स्वागत करूया. ही सगळी मंडळी उपस्थित आहेत. चिराग उतेकर आहेत, राकेश बेलोसे वावेगर वरून आलेले आहेत, अजिंक्य देशमुख साहेबही इथे उपस्थित आहेत. त्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत. इथे खाली जे आहेत ना सहकारी सगळे आपले चंदू राणे असतील, रवी दुर्गे, राजन गावडे, त्यांची पण जरा नावं घ्या, कारण नुसते फिरत नाही येतं 5-5 हजार पण लावत आहेत
तुम्ही एकदा बक्षीस पुकारलं का? येस, राजन गावडे साहेब आणि त्यांचे सर्व सहकारी व्यासपीठावर मयूर ठोंबरे आहेत, ज्यांच्या लग्नाला तुम्ही निवेदन केलेलं आठवतं ना संतोष? आपण आल्याला म्हणालात आज मयूर एकदम स्मार्ट दिसतोय, एकदम हँडसम. आणि हा जो त्याला म्हणजे झब्बा कुर्ता आहे ना, सफेद झब्बा कुर्ता, जो ज्याला आपण नेते मंडळींचा ड्रेस म्हणतो, तो मस्त दिसतोय. ठेकेमाळी सुधीर रितू ठोंबरे ज्या सरपंच आहेत ठोंबरे मोरे, तर त्यांच्या पण लग्नात मीच होतो. 13 ते 14,000 पाहुणे होते. पण यावेळेस काय झालं, थोडंसं दुःखद घटना घडल्यामुळे मयूरचं लग्न तसं साधं झालं. हो, हा, युवा नेते आहेत आपले मयूर ठोंबरे. बघा स्क्रीनवर आपण त्यांना पाहतोय, अतिशय शांत. आणि इथे तन्मय ठोंबरे आहेत गोलंदाजीसाठी आपण पाहतोय. 12 चेंडूमध्ये 30 धावांची गरज आहे. 32 केलेले आहेत 2 षटकांमध्ये. सुबोध भोसले स्ट्राईक एंडला, नॉन स्ट्राईक एंडला आपण पाहतोय तो देवा कदम, आणि गोलंदाज आहे तो तन्मय. डावखुरा फलंदाज आला तसा पाठवलाय, पूल केलाय, सक्सेसफुल, पॉवरफुल, येतोय मालतोडे, 1 बाउन्सचा चौकार. सचिनभाई दुर्गे, नेते एंटरप्राइजेस, त्यांच्याही शुभेच्छा येतात या स्पर्धेला. भोकरपाडा 11 चेंडूमध्ये आता 26 करायचे आहेत. 26-11ची परिस्थिती भयान होती, पण इथे 11-26ची परिस्थिती आपण पाहतोय. ही जोडी आता रंबलेली आहे, ही जोडी आता जमलेली आहे. ओ, ब्लॉक होलमध्ये टाकला होता चेंडू. एसटी रक्षक एकटेच नाचतात, मला थोडे गोरख रसाळ आहेत, नाचतायत, अपील करतायत, पण विश्वास कमी आहे, उत्साह जास्त आहे. सिंगल आले, पंचांचा लेग बाईचा इशारा आला. अरुण पारंगे मालतोडे आमचे पंच आहेत. त्यानंतर आमचे नरेश म्हात्रे, तिसरे पंच अविनाश, त्यानंतर द्वारकानाथ चोरगे. चांगले क्रिकेट खेळलेले ती सगळी मंडळी. आणि विशाल पाटील जे रायगड जिल्हा पंचांचे अध्यक्ष आहेत, पिक्चरमध्ये पण काम करतायत. 11 चेंडूमध्ये आता 26 धावां, 10 चेंडूमध्ये 25 धावांची गरज आहे. 10 चेंडू 25. गोलंदाज तन्मय ठोंबरे लेफ्ट हँड गोलंदाज आहे, ओव्हर द विकेट मारा करतायत. हो, मस्त फटका एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं, फिल्डरच्या हातामध्ये चांगली फिल्डिंग. सिंगलच आलेली आहे. सिंगलनं मात्र धावसंख्या झाली आहे ती 38. 9 चेंडूमध्ये आता 24ची गरज आहे. पार्टनरशिप क्रिकेटमध्ये महत्त्वाची असते. सुबोध भोसले आणि देवा कदम आत्तापर्यंत आपण पाहतो 38 धावांची भागीदारी रचलेली आहे. त्याच्यामध्ये देवा कदम खेळतोय वैयक्तिक आपल्या 9 धावांवर, आणि सुबोध भोसले खेळतोय 24 धावांवर. धावसंख्या झाली ती 38. अजूनही करायचे आहेत 9 चेंडूमध्ये 24. मॅच मस्त चालले दोन्ही बाजूने. अजूनही कोण जिंकेल सांगता येत नाही. पाठीराखे खुशीमध्ये आहेत दोन्ही संघांचे. राऊंड द विकेट मारा. सुबोध भोसलेनं मारलाय फटका. फ्लॅटेड सिक्सर येतोय का? षटकार. जे का रंजले गांजले त्याचे म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा, देवते त्याची जाणावा. इथे आता गरज आहे धावांची. आपण पाहतोय 18, आणि चेंडू शिल्लक आहेत ते 8 चेंडू 18. वेगानं चेंडू टाकतोय, वेगानं मारतोय. सुबोध भोसलेनं फिरवलाय चेंडू, मिड विकेटच्या वरून आलाय. हा लांबच लांब गगनभेदी षटकार.
विघ्नेश इलेवन भरोसे आणि मॅच मस्त चालले मैदानात बघा. प्रेक्षक मन लावून ही मॅच पाहतायत कारण दोन्ही संघ जवळचे आहेत. आणि इथे विघ्नेश इलेवन भरोसे संघाला 7 चेंडूमध्ये आता 12 करायच्या जमलेली जोडी आहे. जर का या षटकामध्ये हा जो शेवटचा षटक आहे राज दुर्गे याच्या हातामध्ये चेंडू दिलेला आहे आणि त्याने जर का या 12 धावा वाचवल्या तर त्याला खांद्यावर घेतलं जाईल, नाचवलं जाईल. पण ही जोडी जर मैदानात राहिली तर कदाचित या 12 धावा ते पूर्ण करतील. क्या बात कारण आहे. त्याची नजर खेळलेली आहे. आता चेंडू त्यांना फुटबॉल सारखा दिसतोय. सूरज हातमोडेंना थोडासा आराम मिळाला आहे. टिके माळी आता स्टेजवर आहेत. ज्यावेळेस टुर्नामेंट जवळची असते तेव्हा तिथलाच निवेदक चांगलं काम करू शकतो. ते सगळ्यांना ओळखतात कारण एकही पाहुणा राहिला नाही पाहिजे. 6 चेंडू 12 धावांची गरज आहे आणि इथे आपण पाहतोय तो गोलंदाज आलाय छोटासा हॅलो, राज दुर्गे. वरोसे संघ जर जिंकला वरोसे संघ जर जिंकला तर दत्ता मांडे यांच्याकडून 5,000 रुपयांचं बघा. पारितोषिक डिक्लेअर झालेलं आहे. संतोष, टिके माळी पहिला होता रसाळ नंतर आणि होता- अजून एक महत्वाची अनाउन्समेंट आहे परंतु या चेंडू नंतर. दुर्गे तयार. फुल टॉस चेंडू होता. इथे आपण पाहतोय मिड विकेट आणि लॉंग ऑनच्या मध्ये चांगली फिल्डिंग सिंगलच मिळालेली आहे. सुबोध भोसलेकडे स्ट्राईक. देवा कदम जरी मोठा खेळाडू असला तरी त्याला माहिती आहे की सुबोध भोसलेकडे अनुभव जास्त आहे, बायकर मॅन आहे आणि त्याने हॅलो. स्ट्राईक रोटेट केले. आता जिंकण्यासाठी 5 मध्ये 10ची गरज 11ची गरज. संतोष, ही स्पर्धा आमदार चषक 2026 ची अतिशय चांगली स्पर्धा संपन्न होते आहे आणि ही स्पर्धा झाल्यानंतर आयोजन कमिटीला गोव्याला सुधीर शेठ टोंबरे नेणार आहेत. मग ते ट्रेननी, बसनी, विमानानं जसं डिमांड असेल आपल्या कमिटी मेंबरची तशी, तर एक गोवा ट्रिप त्यांनी फायनल केलेली ही मॅच संपल्यानंतर सुधीर शेठ टोंबरे आणि मोतीराम शेठ टोंबरे यांनी. ठीक आहे माळी बाईकवर असेल तरी चालेल, आपलं नाव घ्यायला सांगा. तुम्हाला नेणार सुधीर शेठ. 5 दत्ता चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. मॅच जबरदस्त आहे, टफ आहे. इथे रफ अँड टफ मॅच चालले मैदानामध्ये. दुर्गे तयार. 5 मध्ये 11. जेल होते की काय होते. षटकार थोडा वरती गेला असता तर नक्कीच भरपूर पैसे मिळाले असते सुबोध भोसलेला. पण त्याहीपेक्षा गाव कसा जिंकेल याच्याकडे लक्ष आहे. फ्लॅट हेड षटकार आलाय सुबोधच्या बॅटमधून. 5 मध्ये गरज होती 11ची. आता मात्र 4 मध्ये 5 धावांची गरज. नाही, मॅच क्लोज आलेली आहे आणि तुमचं नाव इथे घेतलेलं आहे. दत्ता मांडे साहेब गोव्याला जाणार म्हणजे दत्ता मांडे साहेब जाणार म्हणजे तुम्ही पण जाणार. नक्की नक्की. दत्ता मांडे आम्ही सगळे नवरात्र गणपतीचे खेळाडू आहेत. ज्यांना माहिती असेल त्यांना माहिती. 5 चेंडू आणि 4 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 5 धावांची गरज आहे. टिके माळी मी म्हणालो की सुबोध भोसलेला स्ट्राईक दिली म्हणजे विजयावर शिक्कामोर्तब करतो की काय. आता जो गोलंदाज आहे दुर्गे, राज दुर्गे, त्याला आता राज करावं लागेल. राज दुर्गेला आता विकेट मिळवावी लागेल सुबोध भोसलेची. 4 चेंडू 5. रोशन पाटील थोडे टेन्शनमध्ये आलेले आहेत. शेवटी क्रिकेट आहे, नशा वेगळी असते क्रिकेटची. 4 चेंडू 5ची गरज. इथे मात्र चेंडू ढकललाय सुबोध भोसले. सिंगल घेतले. दुसऱ्या धावसाठी धावताय. धोका होऊ शकतोय आणि ते मात्र काय घडलं. गोरख रसाळ चेंडू त्यांच्या हातात मिळाला नाही. परंतु हा चेंडू नाही सोडला तर कदाचित मॅच गमवाल. आता मात्र 4 मध्ये 5. आता 3 चेंडू आणि 3 धावांची गरज आहे. जर का इथे सुबोध भोसले बाद झाले असते तर फलंदाज नवीन आला असता आणि 1 धाव पण वाढली असती. 3 मध्ये 4ची गरज असती. पण जर तर क्रिकेटमध्ये चालत नाही आणि जर तर शिवाय क्रिकेट नाही. 3 चेंडू 3. सुबोध भोसले बसलाय खाली. धावसंख्या झाली आपण पाहतोय 62 धावांचा पाठलाग करताना 59. जिंकण्यासाठी 3 चेंडू 3 धावांची गरज. आता धाबे दणाणलेत. आता ओळखलंय इथे पाहतोय CHB धारणी संघाने की मॅच मध्ये काहीतरी करावं लागेल. सुबोध भोसलेचा हा फटका चौकार येतोय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं. एक जबरदस्त मेरिटच्या हिशोबाने फलंदाजी केली आणि इथे मात्र सेकंड राऊंडची मॅच जिंकली ती आपण पाहतोय विघ्नेश इलेवन वरोसे संघाने. आणि 62 नाही तर इथे आपण पाहतोय 63 धावांची पार्टनरशिप झालेली आहे. 48 धावाची बहारदार खेळी इथे आपण पाहतोय. त्याच्यामध्ये षटकार मारले सुबोध. चला प्रेक्षकांना विनंती, आतमध्ये जाऊ नका, आतमध्ये जाऊ नका. अजून ही एक मॅच आणि पुढच्या 3 मॅच आहेत. अजूनही 4 मॅच आपल्याला खेळवायचे आहेत. वरोसे संघाला विनंती आहे तुमचा आनंद आपण नक्की व्यक्त करा पण थोडं मैदानाच्या बाहेर. इथे 48 धावांची खेळी केली. षटकार मारले सुबोध भोसलेनं.
5 चला, षटकार मारले, टॉस. 3 चौकार, 48 धावा. वरोसे संघ जिंकलेला आहे, त्यामुळे दत्ता मांडे साहेबांकडून 5,000 रुपयांचं पारितोषिक इथे मिळणार आहे ते वरोसे संघाला. वरोसे संघाच्या संघनायकाला विनंती आहे, आपण स्टेजवर या. नितीन तवळे साहेब या, लगेच स्टेजवर या. टॉस पण केला जाईल. आसरोटीचं कॅप्टन, आसरोटी संघाच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी यावं.